वर्सेस टीम आईगावदेवी पारिवली या दोन संघामध्ये। सलामीला दोन फलंदाज आले आहेत, एका बाजूला असेल अभिजित पाटील आणि एका बाजूला अतिश। गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे राकेश। गोलंदाज सज्ज झाला राकेश। हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करते गोलंदाज राकेश। बॅक टू डगआउट अभिजित। का पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता अभिजित यांनी, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलेलं नाही आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतो राकेश। धावसंख्या 1-0। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू एक टप्प्याने सीमा रेषा बाहेर, चौकार 4। बॅटची कडा घेतली होती, परंतु चेंडूची पहिला पिचिंग जमिनीवर झाली, त्याच्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला। हे पंच दर्शवताना आमचे पंच राजेंद्र बजागे सर। हा जातो निर्धाव। धावसंख्या 1-4। 3 चेंडूचा खेळ संपलेला या इनिंग मधून चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला राकेश। सामना करील चेतन। एक पीच हिटर मानला जातोय जय हनुमान आवळे संघाचा हा चेतन। डावखुऱ्याचा गोलंदाज, हो खूप सुंदर चेंडू आणि हा चेंडू जातोय निर्धाव। 4 चेंडू मध्ये 4 धाव जमा करण्यात यश आलेले टीम जय हनुमान आवळे संघाला चालू असणार सामना जय हनुमान आवळे आणि टीम आईगावदेवी पारिवली। तिसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपण पाहतोय। राकेश पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय। खूप सुंदर गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची संधी देत नाही। एक चेंडू खराब, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला होता चेतन, त्याच्यानंतर लगातार त्यांनी 4 चेंडू डॉट काढण्यात त्याला यश आलेले। राकेश आणि चेंडू जेव्हा बॅटला लागला तेव्हा त्याला मोहर लागली होती षटकारांची। आला ह्या योग्य वेळेस षटकार 6। आगमन होते याच गावचे एक नामवंत खेळाडू किरणजी भोईर यांचं आगमन होते। थोड्याच दिवसामध्ये त्यांना 2चे 4 सुद्धा होताना आपण त्याला पाहणार आहेत। किरण भोईर विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवा। धावसंख्या झालेले 10।
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले यश आणि यश याचा सामना केलेला एक पिच हिटर आतिश. आजच्या दिवसामध्ये आतिश आणि आजचा दिवस गाजवलेला असं म्हणायला हरकत नाही. एक सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार, 3 चेंडूमध्ये त्याने 3 झेल घेतले होते. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचलली की तो चेंडू थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेर गेला. हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 10. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आतिशाने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. हाही चेंडू जातोय निर्धाव. सन्मान्य अनिलजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती करतो दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. अनिलजी गायकवाड महापोली आणि चेंडू वाईट. बऱ्याचशा वेळानंतर एका धावेत वाढ झालेली, धावसंख्या झालेली 11. 1 बाद 11. बाद होणारा फलंदाज अभिजित पाटील. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. थोडीशी दाद मागतात पंचांकडे अतिशय फलंदाज, परंतु पंच दक्ष आमचे पंच ही दाद फेटाळून लावतायत. स्क्वेअरलेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता पंकजी म्हात्रे मॅन फॉर्म कारिवली आणि मेन पंच राजेंद्र बजागे मॅन फॉर्म पिंपळगर आणि आमचे तिसरे पंच यतीशजी पाटील मॅन फॉर्म झिडके. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो आणि अजून एक गडी बाद. बाद होणारा फलंदाज आतिश. येतो जयेश. आतिश बाद झाल्यानंतर त्याची जागा रिकामी, ती भरण्यासाठी आलेले जयेश. गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. गोलंदाज कुठल्याही प्रकारचे मोठे फटके तर मारण्याची संधी सुद्धा दिलेली नाही आणि एका गाड्याला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय, तो सुद्धा पिच हिटर आतिश याला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 11. आतापर्यंत वाईटच्या रूपाने फक्त एकच धाव दिलेले आणि आमच्या मुख्य मंचाला ही सलामी. षटकार 6. या षटकाराने धावसंख्या झालेले 17. उद्या होणारे सामने पुढील प्रमाणे असतील. पहिला सामना होणार आहे जय हनुमान खोनी वर्सेस आई गावदेवी दादूचा पाडा. पहिला सामना होईल. दुसरा सामना चावे वर्सेस जय बजरंग खांडपे. तिसरा सामना आपल्या पुढे येणार आहे जय बजरंग पुंडास वर्सेस कवाड मित कवाड बी. आणि चौथा सामना होणार आहे पॉवर सेलार, त्यांना 2-2 हात करेल आई गावदेवी स्पोर्ट खांडपे. वरून आपण बघितले तर कवाड ए संघाला बाय आणि खालून आपण गेलो तर आई गावदेवी स्पोर्ट NR बोरपाडा संघाला बाय. असे उद्याच्या दिवशी होणारे सामने. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली ती 2 बाद 17. तिसरा षटक घेऊन येतो निलेश.
योग्य ते उंची, योग्य ते अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, शुभमंतन, षटकार 6. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय निलेशचा, दाखवून दिलाय फलंदाज चैतन्याने. धावसंख्या 23. आता मात्र चेंडू मैदानाला गुदगुल कर झालेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या झालेले 24. धावसंख्या 24. उंची जास्ती, लांबी पाहावी लागेल आणि लांबी सुद्धा जास्ती, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर षटकार. एकूण धावा वाढलेल्या, धावा किती तर धावा झालेल्या आहेत ती 2 बाद 30 धावांना आकार देण्याचा प्रयत्न चाललाय षटकामध्ये, असंच म्हणावं लागेल. एक षटकार लगावला चेतन आणि दुसरा षटकार लगावला जयेश यांनी. निलेश बॅटची कडा घेतली, परंतु यष्टीरक्षक क्लोज असल्यामुळे त्याला हा जेल पकडता आला नाही, असं चित्र इथे पाहायला मिळतंय. एक धाव तर मिळणार आहे. धावसंख्या झालेले 31. बॅटची पुन्हा एकदा कडा घेतले. शॉट फायनलच्या दिशेने चेंडू अडवण्यात यश आलेले. फेकी केली परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या झालेले 32. याच मैदानावर डे नाईटचा एक डे नाही तर नुसता नाईटचा थरार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्पेटच्या सहाय्याने आलेला हा चेंडू एका धावेसाठी. धावसंख्या झालेले 33. आयोजक संजय दलवी यांच्या मार्फत दिनांक 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दिवशी याच मैदानावर नाईटचा एक बिग शो आपल्या पुढे येणार आहे. त्या सुवर्ण संधीचा ज्या संघाने त्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच लाभ घ्या. त्याचं पारितोषिक असेल तब्बल 1 लाख रुपये आणि ह्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. चौथं षटक टाकण्यासाठी आलेले जतीन सरसावते पुढे एकदा केलेले. कॉलिंगचा थोडासा अभाव आणि थोडासा रनिंग मध्ये कमी पडला की काय, पहिला धावू की नको धाव अशा दुधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज आणि धावचीच्या रूपाने बाद झाला. एक धाव मात्र पूर्ण झालेले. एका धावने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 34. आमच्या मापले गावचे लारा जबरदस्त त्यांची कामगिरी होती. आता ते 40+ मध्ये खेळताना आपण त्यांना पाहतो. नवीन बॅटर येतोय जयेश हा बाद झाला. एका बाजूला चेतन तर एका बाजूला केतन. सामना करील चेतन केतन. नॉन स्ट्राइक वर चेतन. गोलंदाज जतीन.
खोलवर टप्प्याचे चेंडू खेळून काढण्यात यश आलेले क्षेत्ररक्षक संजय एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 35. 4 षटकांचा सामना उद्याच्या दिवसामध्ये आपण सिनियर गटाला पाहणार आहे. काय फटका, काय टायमिंग पाहायला मिळत आहे. बॅटला चेंडू लागला तो पाहायला मिळाला सीमारेषे बाहेर षटकार. 6 धावने आता धाव संख्या झपाट्याने वरती, धावसंख्या झालेली 41. जतीन चेतनसाठी आता मात्र वेगात टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला, बॅटच्या फट्ट्यामध्ये आलाच नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. हा निर्धाव. आपण समोरच पाहता बडोदा एक्सप्रेस हवे आणि त्याची जोरात काम सुद्धा सुरू आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आवश्यकता नसताना धाव घेण्याचा प्रयत्न, कारण स्ट्राईक हवी होती चेतन याला, परंतु धावचीच्या रूपाने बाद झालाय चेतन. एक धाव पूर्ण झालेले, एका धावाने धावसंख्या झालेले 42. नवीन फलंदाज येतो स्वप्नील. यानंतर होणारा सामना एका बाजूला असेल टीम अना हलबे मापोली आणि त्यांना 2-2 हात करेल टीम साई स्पोर्ट वडाजपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्जराजे एक धाव मिळालेले आणि याचबरोबर षटक सुद्धा संपल्याचा इशारा करतायत पंच. एका धावाने धावसंख्या झालेले 43-44 धावांची आवश्यकता आहे. चला नाणेफेक करण्यासाठी साई स्पोर्ट वडाजपाडा आणि टीम मापोली. मापोली संघाचा संघनायक आपण या. साई स्पोर्ट वडाजपाडा संघाचा संघनायक सज्ज झालेले. मापोली संघ चला धाव द्या. सन्मान्य माननीय अनिलजी गायकवाड साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन नाणेफेक करायचे. आपण पाहता नाणेफेक कक्ष टॉस का बॉस, तिथे आमचे छोट्या 11चे सर्व खेळाडू आपण त्यांना पाहतोय. वडाचा पाडा आणि मापोली या दोन संघांमध्ये नाणेफेक होते. नाण्याच्या बाजू तर आपल्याला माहित आहे, पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी एका बाजूला BS आणि एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. BS कॉल आणि आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर आले. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हा. अगदी वेळेत वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेत. आपले मनापासून आभार. नाणेफेक जिंकले महापोली संघ. निर्णय काय? बॅटिंग. जास्त काय विचार येत नाही. सामना ऑन होतोय. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. अण्णा अल्बे संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत. प्रमोदजी शेडगे सर. ओरटू शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. रवी मांजरेकर सरांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. नुकतंच अनिलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कॉइन स्पिन झाला. त्या नाण्याच्या दोन बाजू आपण पाहिल्यात. भूमिक स्पोर्ट्स अँड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 आणि हे सुंदर आयोजन छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपणास पाहावयास मिळतंय. बीटीसी या लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा. या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद घर बसल्या घेऊ शकता. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आई गावदेवी पारिवली आणि एका साईडला आपण पाहताय जय हनुमान आवळे. जय हनुमान आवळे टीमने बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकताय 44 धावांचं टार्गेट सेट केले गेले. सूरज कांबळे आमच्या समोर जॉईन झालेत. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्वतः अपडेटर रोहनजी यांना आपण पाहतायत. तर आमचे दोन कॅमेरामॅन अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहताय संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली 4:15 वाजण्याच्या सुमारास आणि अतिशय ही एक गोड स्पर्धा आपल्या भेटीला. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने चेंडू रिलीज झाल्यानंतर विसावला आणि कोणत्याही क्षणाला यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने हा चेंडू पंकज मात्र एक वन ऑफ द बेस्ट अंपायर आणि एका साईडला राजेंद्र बजागे यांना सुद्धा आपण पाहतायत. म्हणजे अनुभवाची कुठेही कमी नाहीये. कारण तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये. तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशन मध्ये कसे जगलात याला महत्व आहे. पहिलाच बॉल डॉट. उमेश आवळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं द ग्रेट डिलिव्हरी. राकेश आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत परंतु फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. अप्रतिम. गुड शॉट. 4. मनगडाचा वापर करत असताना कारण मनगडामध्ये जार आहे त्या फलंदाज राकेशच्या गेल्या मॅच मध्ये यशने काय कामगिरी केली होती. अफलातून टायमिंग सहित खेळणारा खेळाडू आपण पाहतायत. एका साईडला उमेश पहिल्याच बॉलवर अपील केली होती परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. इथून आपण पाहत आहात बॅटची एज जरूर होती. चांगले प्रयत्न केले होते विकेट किपरने परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाचा हा संदेश आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्या अनुषंगाने 1983चा वर्ल्ड कप 32 पावलं धावून कपिलदेव रामलाल निखंज यांनी झेल टिपला आणि म्हणूनच वेस्ट इंडिज टीमचं स्वप्न भंगलं. ते 3रं वर्ल्ड कपचा हॅट्रिक मारण्याच्या तयारीत होते विवियन रिचर्ड्स सर आणि त्यांची संपूर्ण टीम परंतु त्यांचा झेल टिपला आणि तिथेच त्यांचा संपूर्ण खेळ समाप्त झाला. इथून ऑन साइडला काय फटका खेळलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा अप्रतिम एक देखणा दैदिप्यमान फटका पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अप्रतिम चांगला चेंडू होता. यावेळेला सरळ चेंडू
शरीराचा वेध घेत कमबॅक केलं जातोय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक यावेळेला दाखवून दिलं गेलं मिस्टर उमेशच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिला आहे. 30 यार्ड सर्कलचं बंधन अर्थातच पॉवर प्लेचं बंधन आहे. ऑफ साईडला फटका छान आहे. ड्राईव्ह खेळला जातोय. बॅकअप चांगला मिळेल. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु आकाश पुढे सरसावतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात राकेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आई गावदेवी पारिवली या टीमची 11 वर जाऊन पोहोचली गेली. 44 धावांचा टार्गेट सेट करत असताना त्या रणनीतीने त्या स्ट्रॅटेजीने चाललेत. म्हणजे आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जो 11चा पाहायला मिळतोय. आता 18 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 33 रन्स असं सामन्याचं समीकरण. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स वडाचा पाडा वर्सेस अन्हा हालबे मापोली या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो विनर टीम जो सामना सुरू असलेल्या सामन्यामध्ये ती शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे. अंतिम 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जेव्हा असताना त्यावेळेला खेळण्याची एक वेगळीच मजा असते आणि तेच आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 मध्ये आपण अनुभवतायत. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये. कारण आपल्या करिअरमध्ये पर्याय म्हणून कधीच उपलब्ध राहू नका. ती क्वालिटी सुधरवा. ब्रँडकडे फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना तरच मार्केटमध्ये टिकाल. 11 रन्स. गुड डिलिव्हरी. आता मात्र बॅटची एज अँड टेकन. विकेट किपर कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. राकेशच्या केला पूर्णविराम. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट. राकेश बॅक टू द पवेलियन. गॉन. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर डीजेची वाजंत्र गाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. दिनेश मांजरेकर यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. 11 रन्स दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. बॅटची एज हलकीशी लागली होती. बॅटला स्पर्श करून जाणारा कॉट बॅहँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 2 विवेक. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. आल्या आल्या मात्र फटका उत्तुंग खेळलाय. परंतु इथे आपण पाहताय चुकी केली. महत्वपूर्ण सामन्यामध्ये अतिश कडून ही चुकी मान्य करतील का त्यांचे सहकारी. कारण आजच्या दिवसामध्ये याच फिल्डरने 5 कॅच टिपलेत. 5 झेल मात्र टिपलेत आणि ते सुद्धा कठीण कठीण झेल टिपलेले आहेत. परंतु एक दबाव असतो ज्यावेळेला तुम्ही महत्वपूर्ण लढतीमध्ये खेळता. परंतु सहकारी त्याचे नाराज नाहीयेत या फिल्डरवर. कारण त्याला अप्रिसिएशन करतात. त्याला होप्स देत आहेत की अतिश चुकी झाली गेली ती विसरून आपण नव्याने आता पुन्हा एकदा सुरुवात करू. यावेळेला स्विच हिटचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लीन स्विच हिट यशच्या बॅट मधून. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल शॉट. 6 धावा. अतिश थोडासा नाराज जरूर असेल कारण 1 रन्स आली तिथे विकेट मिळाली असती. कदाचित हा षटकार पाहायला मिळाला नसता. परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु विवेकने यावेळेला लेंथ स्वीकारली. ऑफ्टूनच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं. सबमरिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 44 धावांचा पाठलाग करताना आई गावदेवी पारिवली या टीमला विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 26 रन्स. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांसाठी अजूनपर्यंत चान्सेस आहेत. 50-50% चान्सेस पाहायला मिळत आहेत, परंतु यश त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. बॅटिंग करण्याची शैली अफलातून पाहायला मिळते. वेळोवेळी तो ग्रीप बदलतो, पोझिशन मध्ये येतो आणि क्लीन स्विच हिटचे फटके सुद्धा मारतो. हे त्याचं गुणवैशिष्ट्य राहिलंय. परंतु इथे विवेक आता दर्शवत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अतिशय चांगला फटका, परंतु इथे अतिश रोखू शकला नाही या बॉलला. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला हा फटका. क्लास. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. नेत्रदीपक फटका होता. अशा वेळेला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमची थिंकिंग अशा वेळेला बाउंड्री लाईन टच जेव्हा असता त्यावेळेला तुम्ही धावत येता, त्यावेळेला तुम्ही फूटचा जास्तीत जास्त वापर करता, परंतु कधी कधी स्वतःला झुकून द्यायला लागतं. यावेळेला स्टेप आउट होऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला कोणी फिल्डर नाहीये. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध नेत्रदीपक. चौकार. यश इज ऑन अ फायर. संघाची धावसंख्या 26 धावा. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आई गावदेवी पारिवली या टीमला 18 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 18. 12 बॉल आणि 18 रन्स. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल तो वाचेल. या संघात खऱ्या अर्थाने यश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हर हुन्नरी खेळाडू, हरपनमौला खेळाडू पाहायला मिळतोय. कोणत्या संघाला 2025 ची वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. अर्थातच 1 वर्ष पूर्ण होतं. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. आणि या स्पर्धेसाठी तेवढीच वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे. आता इथून कशा पद्धतीने रणनीती असेल. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. 12 बॉल 18. चांगला चेंडू आहे का. लेंथ पंचांनी पाहिले, परीक्षण निरीक्षण केले. यस पंकज म्हात्रे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचते 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशला आता काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे ती संघाला, कारण संघ संकटात सापडलाय. इथून ऑन साइडला यश, एका साइडला तर एका साइडला अक्षय सरळ चेंडूला फेकून देतो. अक्षयच्या बॅट मधून येतो एक धमाकेदार झन्नाटेदार षटकार. खेळला होता अक्षयच्या बॅट मधून. यावेळेला अक्षय सुद्धा सांगत असताना की इथे रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही, अशा पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 11. 11 बॉल्स रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. गुड डिलिव्हरी. अशा प्रकारच्या चेंडूची हाताळणी करावी लागणार आहे अतिशला, कारण अतिश नो डाऊट अबाउट इट एक झेल सुटल्यानंतर त्याचे थोडेसे होप्स डाऊन झाले होते, परंतु आता पुन्हा एकदा अप होताना आपण पाहू शकतायत. 10 बॉल 11 रन्स फक्त म्हणून चालणार नाहीये. एक एक रन्स क्रिकेटमध्ये किती मायने राखते हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. केवळ ऑन साइडला खेळले गेले. केतन पुढे सरसावेल. खराब फिल्डिंग, चुकीला माफी नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. चौकार.
कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37 रनची आवश्यकता. खराब फिल्डिंगच्या जोरावर आतापर्यंत धावा येत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता लेग साईडला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 6 रन्स. आई गावदेवी पारिवली वर्सेस आपण पाहतायत जय हनुमान आवळे. त्यानंतर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा 2 हात करेल अनहा हलबे मापोली या टीम बरोबर. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आहेत. कडवी झुंज पाहायला मिळेल. इथून ऑन साइडला खेळ खल्लास, स्टाइलिश फिनिश. यश, व्हॉट अ बॅटिंग, ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग बाय यश अँड अक्षय. आई गावदेवी पारिवली टीमने बाजी मारली या महत्वपूर्ण लढतीमध्ये. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये जय हनुमान आवळे टीमने आपण डिसिप्लिन खूप चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यामध्ये सर्व खेळाडू चांगले खेळले आजच्या दिवसामध्ये, परंतु चुका होतात, त्या चुका सुधारून पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करा क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. म्हणून मनाला उभारी द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. कॉंग्रॅच्युलेशन.